सासूबाई ऐकलं का? मला शाळेमध्ये पोरांची मीटिंग आहे, जरा मला बाहेर पण जायचं आहे आणि मॉल मधून जरा सामान पण आणायचंय. जरा तेवढं पोरांना जरा वरण भाताचं कुकर लावता का? मला उशीर पण होतोय जरासं. सुन बाई, तू शाळेत जाय आणि बँकेत जाय, कुठं बी जाय बाई. हा, त्या लेकराला पण घेऊन जाय. हा, त्यांना पोटाला खायला घालव आणि घेऊन जाय त्यांना टोप्या बिप्या घालून. टाकल्या सुनबाई, तू आलीस होय? ये 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 ये. आखी लाल पण झालीस माय. हा ग, लय ऊन आहे बघ सुनबाई बाहेर. आणि ते काय आलीस पिशवीमध्ये? होय, बघू बघू बघू. म्हणजे सून मटी गुणाची आहे ग माय. तिला सगळं कळते बाई, घरातलं काय लागतंय काय नाही. हा, जरा बस इथं, मी पाणी आणतो तुला आणि थोडं खायला काय का. कधी खाऊन आली की काय की बाई, तोंड बिंड वाळून गेले. हा 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 हा. काय हो सासूबाई, धाकली सून आली म्हणले की लगेच पटापट पटापट जेवण बिवण घेऊन जाऊन देत आहे त्यांना. अगं सून बाई, सकाळपासून तिने काय खाल्ली नाही म्हण ग, म्हणून थोडी घेऊन चालाव ग. हा, सकाळपासून मी म्हणते तुम्हाला माझी तब्येत बरी नाही, माझं डोकं दुखतंय, अहो माझं अंग पण असं कणकण करते म्हणून म्हणते. एखादं काम करत नाही तुम्ही घरामधलं. अहो म्हणून ना बोलून मीच करणार आहे तुम्हाला उद्या. जा नेऊन द्या, कशाला बघताय अजून माझ्याकडे. अहो झालंय का, लग्नाला जायला उशीर होतोय, आवरा बरं लवकर. आई तू एवढ्या अरे पोरा, मीच हाव. उन्हाची अगं मला एक कॉल तर करायचा, मी तुला घ्यायला आलो असतो ना. काय नाही रे, ते मार्केट बंद होतं भाज्याचं आज. हा, त्या काय भाज्या होत्या काय उरल्या होत्या, म्हणून म्हणलं तुला देऊन या. सुनबाईला काय भाजीला जाणं होत नाही काय नाही, म्हणून घेऊन आला भाजी. दे इकडं ती पिशवी आणि तू आज चल. आमच्या मध्ये 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 यायचं असते. आमचं काही तर चांगलं व्हायला ना, तिला काही बघवतच नाहीये. हे धर. दे इकडं ती पिशवी आणि तू आज चल. हा, तुझं बाबा गेलेत बाहेर. हा, दार उघड ठेवून आला म्या आणि घरातली कामं पण आवरायच्यात. आज बाजारात जायचा भाजी काय कशाला आला काय माहिती भिकारी. काय ते अवतार केलाय काय, कपडे ते घरी ग, मी जाते रे, उशीर होलाय. बरं ठीक आहे, हे घे थोडेसे पैसे. नको रे, पैसे बिशे कशाला रे. अरे ते सुनाला बरं वाटत नाही रे, तू पैसे दिलेले मला. नाही नको नको, अरे नको रे. अरे तुझ्या बायकोला बरं वाटत नाही, अरे कशाला देतोय पैसे बिशे. अगं तिच्या चांगल्या वाटण्यानं आणि न वाटण्यानं काय फरक पडतोय. कधी मी आले की तिला कधीच बरं वाटणार. मी तुला पैसे देतोय ना, मग मला उशीर होईल. बरं आई जा आणि स्वतःची काळजी घे. पोचल्यावर मला फोन कर. नाटकं संपले असतील ना तर मग या इकडं किचन मध्ये, मला बोलायचंय तुम्हाला, कळलं ना? पटकन या. तू तिथून अशी रागामध्ये का निघून आली? तुमच्या लोकांचं आईचं कौतुक बघत बसू का तिथं? हा, लय प्रेम उतू चालू होतं ना तुमच्या दोघांचं, तिथं थांबायचं होतं का मी? मी जोपर्यंत तुम्हाला मी पैसे दे म्हणत नाही तुमच्या आईला, तोपर्यंत कुठले पैसे द्यायचे नाही. मी जे कर नको म्हणलं ते करायचं नाही, तुम्ही सांगून ठेवलं मी तुम्हाला. तू कोण आहे मला पैसे देऊ नको म्हणून सांगणारी? तुमची बायको आहे. हा, माझं सगळं ऐकून राहायला पाहिजे तुम्ही. उठसूट देऊ नको म्हणून सांगणारी? येतो ना, आजी येतील, ताता येतो, सगळेच येतच असतात. इथं आपल्या सोसायटीमध्ये अजिबात यायला नाही पाहिजे. हा, आपल्यापर्यंत काहीतरी इमेज आहे, कळलं ना? काय ते साडी घालून येतात, काय भाजी घेऊन येतात, ते भाजीपाला त्या मार्केटमध्ये विका म्हणा. आम्हाला नकोय त्यांचा भाजीपाला. काही उठसूट कसं पण येतात झालं. अवतार काय, तोंड काय, कपडे, शिशी शिशी. बाय 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 बाय. पैसे बिशे काढून लगेच नाही द्यायचे. अगं ती माझी आई आहे, जेवढा या पैशावर तुझा हक्क आहे ना तेवढा माझ्या आईचा पण आहे. का बोलणार नाही? कस काय बोलणार नाही? हा, अहो तुम्ही माझ्या संग लग्न केले, मी जबाबदारी आहे तुमची. हा, मला जे पाहिजे ते तुम्ही आणून द्यायचं, जे नको आहे म्हणलं ते नको मग तुम्ही. हा, मी जसं पूर्व दिशा म्हणून तशी पूर्व दिशा झाली पाहिजे, सांगून ठेवलं. नाहीतर ती हातात राहिली पाहिजे, नाहीतर मी घरात राहिली पाहिजे, सांगून ठेवलं. मी आता निघून जातो. तुला एवढाच प्रॉब्लेम आहे ना माझ्या आईचा? तू ये घर आणि मला सोडून जाऊ शकतेस. हा, मला सोडून द्यायच्याच गोष्टी करणार की तुम्ही? तुमची म्हातारी आहे का ती चार भाज्या एवढा घेऊन आली, हा, तेव्हा तुम्हाला तुमची आईला प्रिय वाटायला लागली नाही का? लगेच मला सोडायच्या गोष्टी करता. रागात मी काही करेल, त्याआधी तू या घरातून निघून जा. पोरा, तू दरवेळा जे पैसे देत होतास त्याची मला काहीच गरज नाही. तेच पैसे मी तुझ्या खुशीसाठी जमा केले, कारण शहरामध्ये खूप खर्च असतो, तुझ्या कामी येईल. बघितलंच गायत्री, आतापर्यंत जे मी माझ्या आईला पैसे देत होतो ना
त्यातला तिने एकही रुपया खर्च केला नाही, माझ्यासाठी जपून ठेवला. गायत्री, तुझ्यामुळे मी माझी आईला या घरात आणत नव्हतो, पण आता खूप झालं. मी माझ्या आईला या घरात घेऊन येणार. परत नाही बोलणार आहे. सॉरी बर का तुम्हाला पण. तुला काय वाटलं मला तुझी माफी पाहिजे? अरे जी मुलगी माझ्या आईचा रिस्पेक्ट करत नाही त्या मुलीची मला गरज नाही. जा.